श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आज आपण अशा पवित्र महिन्याबद्दल बोलणार आहोत जो महिना स्वतः श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटला आहे. माणसांना मार्गशीर्ष म्हणजेच महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे. मार्गशीर्ष महिना म्हणजे पुण्याचा, भक्तीचा, संयमाचा आणि लक्ष्मी कृपेचा महिना. या महिन्यात महिलांनी काही खास नियम पाळले तर घरात सुख शांती नांदते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि लक्ष्मी माता घरात स्थिर होते. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक महिलेसाठी फार महत्त्वाचा आहे. कृपया शेवटपर्यंत नक्की पहा. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व. मार्गशीर्ष महिना हा विष्णू, कृष्ण आणि लक्ष्मी मातेचा महिना मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, उपवास, दान याचे फळ इतर महिन्यांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. विशेषतः महिलांसाठी हा महिना घराची लक्ष्मी स्थिर ठेवण्याचा काळ आहे. तर पहिला उपाय आहे रोज सकाळी शुद्ध सुरुवात. महिलांनी मार्गशीर्ष महिन्यात रोज ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे, केस मोकळे न ठेवता नीट बांधावे, घरात देवघर स्वच्छ ठेवावे, त्यानंतर दिवा लावून हात जोडून देवाचे नाव घ्यावे. यामुळे मन शांत होते, दिवस सकारात्मक जातो. दुसरा उपाय आहे गुरुवारी लक्ष्मीपूजन. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार फारच पवित्र असतो. या दिवशी महिलांनी पिवळे किंवा हलके रंगाचे कपडे घालावेत. लक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा फोटो समोर ठेवावा. गूळ, तांदूळ, हळद, कमळ आणि सुगंधी फुलं अर्पण करावे आणि मनोभावे म्हणावे, ओम श्री महालक्ष्मीये नमः. हा जप 108 वेळा करू शकता किंवा 11 वेळाही करू शकता. यामुळे घरात पैशाची आवक वाढते, खर्चावर नियंत्रण येते. तिसरा उपाय आहे महिलांसाठी उपवासाचे महत्त्व. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार हा एकादशीचा उपवास फार फलदायी मानला जातो. उपवास म्हणजे फक्त भूक ठेवणे नाही, तर वाईट विचार टाळणे, राग टाळणे, नकारात्मक बोलणे टाळणे. पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळ, दूध, साबुदाणा हे तुम्ही खाऊ शकता. श्रीकृष्ण नामस्मरण. चौथा उपाय आहे मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाचा महिना आहे. महिलांनी दररोज किमान 11, 21 किंवा 108 वेळा ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून हा मंत्र म्हटला तर विशेष फळ मिळते. पाचवा उपाय आहे तुळशीचे पूजन. तुळस म्हणजे घरातील साक्षात लक्ष्मी माता. महिलांनी तुळशीला पाणी घालावे, संध्याकाळी दिवा लावावा, तुळशीसमोर वाईट बोलू नये. तुळशीची सेवा केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सहावा उपाय आहे दान आणि सेवा. मार्गशीर्ष महिन्यात दानाला फार महत्त्व आहे. महिलांनी तांदूळ, गूळ, अन्न, गरजू महिलांना वस्त्र दान करावे. दान करताना नाव, प्रतिष्ठा नको, फक्त श्रद्धा हवी. महिलांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. या महिन्यात खोटं बोलणं, अपशब्द, वादविवाद, स्वच्छता, देवाची निंदा, अस्वच्छता खूप गरजेची आहे. यापासून दूर राहावे. शेवटचा संदेश भावनिक आहे. मार्गशीर्ष महिना हा केवळ पूजा करण्याचा नाही, तर स्वतःला शुद्ध करण्याचा महिना आहे. महिलांनी जर या महिन्यात मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवल्या तर लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.